जालन्यातील सतत गुन्हे करणारा व समाजासाठी धोकादायक असलेला टी बाबा 1 वर्षासाठी स्थानबद्ध MPDA ॲक्ट 1 वर्ष कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर इथं स्थानबद्ध करण्यात आला आहे। आज दिनांक 13 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सतत गुन्हे करणारा धोकादायक व्यक्तीचे MPDA ॲक्ट 1981 चे कलम 3(1) अन्वये स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक जालना यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत। सदर सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सदर बाजार यांनी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे कृत्य करणाऱ्या व समाजासाठी धोकादायक असलेल्या इसम अरबाज उर्फ टी बाबा जफर शेख वय वर्ष 24 वली मामू दर्गा जालना याचा MPDA अंतर्गत प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय जालना इथं सादर केला होता। सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी जालना यांच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता। जिल्हाधिकारी जालना यांनी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी नमूद इसमास 1 वर्ष कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर इथं स्थानबद्ध करण्यात आल्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत। सदर इसमाचा शोध घेऊन त्यास पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे सदर बाजार जालना इथं हजर करण्यात आला आहे। सदरची कारवाई अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक जालना, आयुष नोपानी अपर पोलीस अधीक्षक जालना, अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना, संदीप भारती पोलीस निरीक्षक सदर बाजार व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पौरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रुस्तम जयवाळ, गोपाल गोशिक, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत ढाकणे, पोलीस स्टेशन सदर बाजार येथील हरुण पटेल, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जालना यांनी केली आहे।